सहलीला जायाचं, सहलीला जायाचं, सहलीला नाही. होळीमध्ये कोकणी माणूस हा शिमग्याला जायचं बोलतो. तर फायनली आम्ही शिमग्याला चाललोय गावी. तर आता आपण बोलणार शिमग्याला जायाचं, शिमग्याला जायाचं. तर नमस्कार मित्रांनो, ट्रेल्स ऑफ बसपिना या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आणि मी चालली आहे शिमग्याला गावी. तर आपण जातोय शिमग्याला गावी. आणि तर चला मग आता आपण बघूया आपल्या कोकणातला शिमगा कसं असणार आहे, आपण काय काय धमाल करणार आहोत शिमग्याला. तर चला मग आता आपण भेटूया डायरेक्ट आपल्या कोकणात. बघा कोकणी माणूस कसं सगळं गुंडाळून घेऊन जातोय गावाला. आता आम्ही निघतोय फायनली गावी. तर चला मस्त 4-5 दिवस आता आपण गावी जाणार आहोत, मस्त धमाल करणार आहोत. तोपर्यंत स्टेट येऊन भेटूया आपण लवकर. हाय, तर आता आम्ही फायनली कोकणात पोहोचलोय. आणि बघा पोचताच आम्ही चाललोय जंगलामध्ये. हो इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. से हाय. खाली आहे. कोणती आता आम्ही काजू आणायला जातोय, म्हणजे काजू शोधायला जातोय रानामध्ये. तर चला बघूया आपण आपल्याला किती आज काजू मिळतात ते. आमची ट्रेन ॲज युजल लेट झाली होती 2 ते 3 तास. तर येऊन आम्ही झोपलो होतो मस्त. आणि आता आम्ही जातोय काजू शोधायला जंगलात. आता वाजले 3:30. तर चला आपण बघूया मग कसं असणार आहे. हे बघा, हे बघा सगळे आमचे कोण आहे, तालीम कंपनी पोझिंग वाला आहे. चला चला बघा कसे मस्त मजा करतायत. हे काजूचं बोंड आहे आणि ही काजू आहे. हे बघा कोकणातली माणसं कशी काजू खेचतात. हे बघा लुटतात काजू. बघा अटॅक केलाय, अटॅक केलाय काजूवर. आता त्याची काय करणार, भाजी करणार, भाजी. काहीतरी खेकडा, काहीतरी भेटला. अबे झिंगा. हे झिंगा, झिंगा आहे. पाणी निवळ होते येतील गो मासे. आता आम्ही त्याला नाही घेऊन जातोय, जाऊ दे. आपण त्याला एक जीवनदान देऊया आणि नेक्स्ट इयर भरपूर सारे त्याच्या पिल्लं जेव्हा देईल तेव्हा आपण त्याला पकडायला येऊया. तिकडे सोडा, त्याला बाय. चावल हाताला. आरवी पण लाकडे घेऊन जातीये. किती बघा माझ्यासाठी मेहनत करा, मी खूप कष्ट करतोय घरच्यांसाठी. कष्टाळू माणूस आमचा. बघा कशी मस्त मुळी बांधली. कोकणची चेडवा. मन्या कुठे, मन्या म्हणून. वाव मन्या, मन्या. वाव शक्तिमान.
आम्ही मस्त जंगलातून 2-3 तास फिरून आलो आहे. मस्त सगळ्या कॅलरीज बर्न करून आलो आहे. काजू पण घेऊन आलो आहेत, कच्च्या काजू. यांची मस्त भाजी बनवणार आहोत आणि खाणार आहोत. आणि आता लोक लाकडं आणत आहेत. आम्ही म्हटलं ठीक आहे, आमची घरचीच. सो आज आता रात्री आम्ही बघूया. आज रात्री होळीवरती जाणार आहोत. त्याच्या आधी आमचा बेत आहे की थोडं पोपटी वगैरे बनवायचा. तर आज लास्टच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोपटीची रेसिपी दिली होती, सांगितली होती. तर आज आपण स्वतः ट्राय करणार आहोत. तर बघूया आपली पोपटी कशी बनते. तर चला मग आता मी थोडं फ्रेश होतो आणि पोपटीला सुरुवात करतो. आई तू कुठला पाला जमा करते? सांगते. तर हा आहे भांबरुडाचा पाला, जो पोपटीसाठी खूप इम्पॉर्टन्स असतो आणि तुम्हाला नॉर्मली थंडीमध्ये वगैरे मिळून जातं. आता थोडं थंडी कमी झाली आहे त्याच्यामुळे थोडासा सुकला आहे, पण इझिली तुम्हाला शेतामधून मिळून जातो. पण ह्याच्यामध्ये 2 टाईपचे प्रकार येतात. एक तर येल्लो फुलांचा येतो आणि एक असं पर्पल फुलांचा येतो. तर तुम्ही मेक शुअर करा की तुम्हाला जो भांबरुडाचा पाला आहे हा पर्पल फुलांचा जो असतो तो घ्यायचा. त्याला जो फ्रेग्रन्स असतो खूप, तो कम्पॅरेटिव्हली येल्लोवाला जो असतो त्याला जास्त असतो. तर चला मग आपण स्टार्ट करूया पोपटी. चलो तयारी झालेली आहे. पोपटी तर हे बघा, आम्ही पोपटीसाठी मस्त असा मटका घेतलाय. तर चला मग आता आपण पोपटी बनवायला चालू करूया. हा बघा आपण मटका घेतलाय. तर तुम्हाला 1 किलो जर तुम्ही चिकन घेताय तर 1-1.5 किलो तुम्हाला शेंगा पण लागतात. तर आम्ही 1 किलोची बनवतोय आणि 1.5 किलो शेंगा घेतल्यात. आणि त्याच्याबरोबर आम्ही बटाटे टाकणार आहोत आणि अंडी पण टाकणार आहोत. आणि सांगते त्याच्याबद्दल तुम्हाला की त्याच्यामध्ये कोणते कोणते मसाले टाकतात. तुम्ही डिपेंड्स करतं. जर तुम्हाला थोडी स्पायसी पाहिजे तर तुम्ही तंदूर मसाले वगैरे मिळतात मार्केटमध्ये, ते तुम्ही टाकू शकता. अदरवाईज तुम्ही जे घरी रेडीमेड मसाले आहेत ते तुम्ही टाकू शकता. आणि त्याच्यामध्ये अद्रक मिरचीची वगैरे पेस्ट करून थोडं त्याला मॅरिनेट करून टाकू शकता. तर हे बघा, आता ना आपण स्टार्टिंगला खाली हा जो भांबरुडाचा पाळा आहे तो टाकणार आहोत बेसला, जेणेकरून आपली थोडी जळू नये आणि त्याला चांगला असा फ्रेग्रन्स यावा. तर हे बघा आता खाली टाकतो आणि त्याच्यावरती मस्त असं जाळा मीठ वगैरे किंवा तुम्ही नॉर्मल मीठ पण टाकू शकता. आणि नंतर मग आपण शेंगाणा थोडा मसाला वगैरे लावून त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि मधोमध आपण चिकनची अशी मोळी बनवून टाकणार आहोत. तर चला. मामाला फोन कर रे. नाही काय बोले ना, थोडा खराबलाच पाहिजे. मजा येते खायला. खालून पकडा बाबा. बाबा असं नाही. काय रे बघा असं तुम्ही साईडने पकडा. हाताला लागेल. पहिला भाजला हात गरम झाला तर हे कर. नाही नाही परफेक्ट आहे. योगेश मामा काय बोलला नाही तो पाणी पण वर्षात पाणी चालू ठेवलंय. पहिला हमकत राहा जरा. हा असा बंद करतोयस का? आता वाजले मस्त संध्याकाळचे 5. मस्त आम्ही आंघोळ वगैरे करून मस्त असं फ्रेश चालू आहे. आता आम्ही चाललो आहे सनसेट बघायला. आणि आपल्याला रात्री जायचे आज होम जळवायला, म्हणजे जी मेन होलिका असते ती आज आमच्या गावी जळणार आहे. मस्त सजवणार तिला. आणि 2 असतात आमच्या गावी होलिका. तर एक रात्री 10 वाजता जळणार आणि एक जी आहे ती सकाळी पहाटे 4 वाजता जळणार, जी मंदिराजवळ आहे. तर आपण आता जाणार आहोत एक 8-9 वाजता जेवण वगैरे मस्त मंदिरामध्ये पूर्ण रात्र असणार आहोत. आणि सकाळी मग पालखी सजणार वगैरे आणि मस्त ती मग जे मानकरी असतात गावाचे त्यांच्याकडे येणार आहे. तर चला मग आजपासून आपला मेन जो शिमगा उत्सव आहे हा फायनली चालू होणार आहे. तर मी 2च दिवस आहे, उद्या आणि परवा. तर बघूया आपण त्या 2 दिवसामध्ये किती आपण एन्जॉय करू शकतो शिमगा उत्सव.
जितका होईल आपण तेवढं कॅप्चर करायचा प्रयत्न करणार आहोत. तर चला मग आपण आता भेटूया रात्री. काढला हिने पण झाला जॉब आणला होता ना. तर आता आम्ही मस्त रेडी झालोय. हे बघा माझी आजी. आता आम्ही चाललोय होलीकडे. आजी तर नाही येत आहे, तिला चालायला होत नाही. बोलते मी तिला उचलून घेऊन जाते पण नाही बोलते. तर आता आम्ही होलीकडे चाललोय. तर चला मग आम्ही आता होली जळवायला चाललोय. बघा. अरे हाय. आज आपण किती होळी जळवणार आहोत? होलिका 3. अच्छा ओके. पहिलं आम्ही आमच्या वाडीतली जळवणार आहोत, मग मंदिराजवळ नाही, आणि अजून एक खालची दुसऱ्या वाडीतली. तर चला मग आता मस्त एन्जॉय करूया. बाय. आता आम्ही आलोय. आता इथे पाक बोलणार आहे. हे मी जाईन इकडे तिकडे आधीच सांगतोय.
हे बघा आम्ही आता ना ओले काजू काढतोय. हे बघा हे कापलेले आहेत. हे हां आमच्या बाबांनी कापून दिलेत. हे बघा तर ह्याची भाजी बनणार आहे आणि ह्याला खूप चीक असतं त्याच्यामुळे आम्ही ग्लव्ज घातलेत आणि दुसऱ्या हाताने असं चाकूने काढतोय. तर कोकणामध्ये ओल्या काजूंची भाजी खूप जास्त फेमस आहे. तर हे बघा एवढं आम्ही पूर्ण टोपभर काढलेत. हेच खरं सुख आहे कोकणातलं. संध्याकाळी आज आहे शिमग्याचा दिवस दुसरा, म्हणजे मी अजून पण कोकणातच आहे आणि आज ग्रहण होता जो आत्ता संपला आहे. तर आज दिवसभर देवाचे कोणतेही काम म्हणजे झालं नाही आहे. तर आज जसं की ग्रहण संपलं आहे तर आता देव बाहेर येऊ शकतो, म्हणजे घरातून बाहेर येऊ शकतो. ग्रहण चालू व्हायच्या आधी देव जे मानकरी असतात गावाचे त्यांच्याकडे आणला गेला होता आणि आता देव परत आता बाहेर काढणार आहेत. आणि मस्त कोकणामध्ये रात्रीचं नमन वगैरे असतं आणि जी पालखी असते देवाची ती मस्त अशी नाचवली जाते. गावकरी मस्त पालखी नाचवतात. तर आता आपण ते बघायला चाललो आहे आणि त्याच्यानंतर आय थिंक नमन वगैरे होतं. मला पण एवढी आयडिया नाही आहे. तर आपण बघूया कसं नाचवतात देव आणि पालखी, त्याच्यानंतर काय काय होतं नमन वगैरे. तर चला हे बघा आम्ही मस्त असे रेडी झाले. आज पण काल होम होता, म्हणजे होळी होती. जशी आपण होळी जळवली जाते मुंबईमध्ये तसंच होळी इकडे पण जळवली जाते. तर इकडे मस्त पारंपरिक पद्धतीने होळी जळवली जाते. ते तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघतायच की कसं मस्त असं असतं सगळं.
ते एकदम असं वाटतं साई साई तर असा होता आपला कोकणातला शिमगोत्सवाचा अनुभव. कोकणातला शिमगोत्सव हा फक्त एक सण नाही, तर तो आहे आपल्या परंपरेचा, संस्कृतीचा आणि एकत्र येण्याचा आनंदाचा उत्सव. ढोल ताशांचे नाद, रंगांचे उधळण आणि गावकऱ्यांचा उत्साह हे सगळं अनुभवताना मन मात्र भरून जातं. प्रत्येक गावात, प्रत्येक रस्त्यावर आणि प्रत्येक चेहऱ्यावर फक्त दिसतो तो मात्र आनंदच. हा शिमगोत्सवाचा खरा रंग आहे. या उत्सवामुळे पुन्हा एकदा आपल्याला मुलाशी जोडून जाण्याची जाणीव मात्र होते. तुम्हालाही असा अनुभव घ्यायचा असेल तर कोकणातला शिमगोत्सव नक्की अनुभवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग लवकरच भेटूया एका नवीन प्रवासात आणि एका नवीन सफरवरती. तोपर्यंत एक्सप्लोर करत राहा आणि जय महाराष्ट्र, जय शिवराय.